स्वयंच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण 30 एप्रिलला प्री एक्झाम दिलेली आहे कंबाईनची आणि आता आपल्याला वेध लागलेले आहेत मेन्सचे. या मेन्सच्या एक्झामिनेशनमध्ये GS चा एक पेपर आणि मराठी आणि इंग्लिशचा मिळून एक पेपर असं आपल्याला कव्हर करायचं आहे. याच्यामध्ये आता इंग्लिश की जो आपल्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी अवघड वाटतो त्याची तयारी करायची आणि ती कशी करायची याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रत्यक्ष आपण प्रिपरेशनला तयार करायच्या आधी काही पॉइंट्स बघूया, टॉपिक्स बघू. प्रत्यक्ष आपण विषयाला हात घालायच्या आधी बघूया की इंग्लिश आपल्या महाराष्ट्रातील मुलामुलींना का अवघड वाटतं. व्हॉट आर द डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, त्यांचे प्रॉब्लेम्स आणि डिफिकल्टीज काय आहेत. एक दोन विषय आहेत की ज्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छिते. एक आहे अवेअरनेस आणि एक्सपोजर. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा जो विद्यार्थी असतो तो विद्यार्थी अनेक बाबतींमध्ये अवेअर असतो, त्याच्यामध्ये जागृती असते, अलर्टनेस असतो. मग तो हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सध्याचं राजकारण, शेती असे अनेक विषय त्याच्या अभ्यास कक्षेमध्ये येत असतात आणि त्या बाबतीत तो अवेअर असतो. पण इंग्लिश हा असा एक विषय आहे की त्याच्या बाबतीत त्याच्या मनामध्ये अवेअरनेसच्या ऐवजी भीती असते, फिअर, भीती असते. इंग्लिश म्हटलं की नको, इंग्लिश म्हटलं की येत नाही, इंग्लिश म्हटलं की अरे बापरे नको रे बाबा, काटेरी सब्जेक्ट वाटतो हा. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अवेअरनेसची काय आहे, कमी आहे. अवेअरनेस म्हणजे जागृती नाही, कारण इंग्लिश भाषेबरोबर आपलं एक्सपोजर किती आहे. एक्सपोजर म्हणजे त्या भाषेशी आपली सलगी किती आहे, त्या भाषेशी आपण किती मित्रत्वाने वागतो, त्या भाषेमध्ये आपण किती वाचतो, ऐकतो, लिहितो, या सगळ्याला म्हणायचं एक्सपोजर. जे विद्यार्थी सेमी, मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत त्यांना इंग्लिशचं एक्सपोजर वेगवेगळ्या पद्धतीने मिळालेलं आहे. म्हणजे जे मराठी माध्यमात शिकलेले आहेत त्यांना इंग्लिश हा सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. सेमीमध्ये जे शिकलेले आहेत त्यांना गणित, विज्ञान हे विषय इंग्लिशमध्ये शिकवले गेले आणि बाकीचे सगळे मराठीमध्ये शिकवले गेले. आणि जे इंग्रजी माध्यमातून शिकले त्यांचे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनच इंग्लिशमध्ये असल्यामुळे दे आर मोर कम्फर्टेबल, ते त्या इंग्लिश बरोबर कम्फर्टेबल असतात. तुमचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालेलं असताना याच्यामध्ये तुम्ही इंग्रजी माध्यमातून किती शिकलात आणि मराठी माध्यमातून किती शिकला हा सुद्धा विषय फार मोठा मॅटर करतो एक्सपोजरच्या बाबतीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समजा तुमचा अवेअरनेस पण नाही आहे आणि एक्सपोजर पण नाही आहे, परंतु जेव्हा मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो त्यावेळेस मी इंग्लिशला किती वेळ दिलेला आहे, किती टाइम दिलेला आहे, या बाबतीत तुम्ही काय आत्मपरीक्षण केलंय का. कारण कोणत्याही विषयाची तयारी करायची म्हटल्यावर आपल्याला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असा अथवा नसा, इंग्लिशला मोजून 10 मिनिटं द्या, तुम्ही रोज 10 मिनिटं द्या, युअर इंग्लिश विल बी इम्प्रूव्ड. काय करायचं या 10 मिनिटात? 10 मिनिटं म्हणजे बरोबर 10 मिनिटं आणि त्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही तिथे त्या सब्जेक्ट बरोबर असलं पाहिजे. काय करायचं 10 मिनिटांमध्ये? 10 मिनिटांमध्ये एव्हरी डे 10 मिनिट्स, या 10 मिनिटांमध्ये 5 मिनिटं तुम्ही वाचन, रीडिंग करा आणि 5 मिनिटं तुम्ही लिसनिंग करा. बास. तुमचं इंग्लिशमध्ये काय होतं? एक्सपोजर. इंग्लिशला तुम्ही एक्सपोज होता किंवा इंग्लिश तुम्हाला एक्सपोज होतं. म्हणजे त्या भाषेमध्ये तुमचं इमर्शन, त्या विषयामध्ये तुम्ही बुडी घ्यायला सुरुवात करता. हे डेली बेसिसवरती करा. 10 मिनिटं फक्त इंग्लिशला द्या. म्हणजे फक्त MPSCच्या एक्झाम पुरतच नव्हे तर तुमच्या पूर्ण लाईफमध्ये, लाईफ लॉंग. कारण इंग्लिश, तुम्ही उद्या अधिकारी झालात, अधिकारी नाही दुर्दैवाने दुसरं काही झालात, सुदैवाने म्हणून दुसरं काही झालात, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इंग्लिश लागणार आहे. त्यावेळेस ह्या 10 मिनिटं इंग्लिश एव्हरी डे याचा तुम्हाला खूप फायदा होईल. आजचा आपला विषय आहे टू बी व्हेरी स्पेसिफिक की MPSCचा अभ्यास कसं करायचा. हे लाईफ लॉंग तर आहेच आहे, मग ह्याच्यासाठी आपल्याला टू बी व्हेरी स्पेसिफिक होऊन MPSCची तयारी कशी करता येईल बघूया आपण. हे प्रॉब्लेम्स झाले, त्याचं सोल्युशन आपण काढूया. 3 महत्वाचे मुद्दे मी इथं मांडणार आहे. कंबाईन एक्झाम सप्टेंबरमध्ये जी होणार आहे, 2 सप्टेंबरला एक एक्झाम आहे आणि 9 सप्टेंबरला एक एक्झाम आहे. आयोगाने दिलेलं वेळापत्रक जर तुम्ही पाहिलं असेल तर. मार्क्स आणि लेवल, टाइम आणि टार्गेट, ह्या 3 गोष्टींकडे आधी मी तुमचं लक्ष वेधू इच्छिते.
मार्क्स किती मार्कांना आहे? 50 मार्कांना हे इंग्लिशचा हा पेपर आहे. आधी हा 40 मार्कांना असायचा इंग्लिशचा सब्जेक्ट, नंतर 30 मार्कांना झाला आणि आता हा 50 मार्कांसाठी आहे. म्हणजे भरपूर मार्क्स झाले. आणि इंग्लिशची जी लेवल आहे ती ग्रॅज्युएशन लेवल आहे. ग्रॅज्युएशन लेवल आहे. आधी ही 12वीच्या लेवल पर्यंत होतं. आता ही लेवल म्हणजे काय की 12वी झालेला विद्यार्थी म्हणजे 12वीच्या पर्यंत इयत्ता 12वी पर्यंत ज्या प्रकारचं इंग्लिश म्हणजे व्होकॅब्युलरी, ग्रामर, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असतं त्या लेवलचं इंग्लिश इथं दिलेलं असता त्या विद्यार्थ्याला ते सोडवता यावं अशी ही लेवल असते. पण आता ही वाढवून याची काठिण्य पातळी ग्रॅज्युएशन लेवलवरची केलेली आहे. म्हणजे 12वीचा अभ्यासक्रम इंग्लिशचा आणि ग्रॅज्युएशन लेवलचा अभ्यासक्रम याच्यामध्ये काठिण्य पातळीमध्ये जो फरक आहे तोच या परीक्षेतल्या इंग्लिशच्या लेवलचा सुद्धा आहे. ग्रॅज्युएशन लेवलमध्ये मग काय बदलेल? याच्यामधले व्होकॅब्युलरी, सिनोनिम्स, अँटोनिम्स, ग्रामरचे टॉपिक्स, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी दिलेला पॅसेज या सगळ्यांची कॉम्प्लेक्सिटी आणि लेवल ऑफ डिफिकल्टी आणि प्रश्न विचारायची पद्धत ही बदललेली असेल, जास्त कठीण झालेली असेल. म्हणून एक लक्षात घ्या, मार्क्स आहेत 50 आणि लेवल आहे ग्रॅज्युएशनची. आपल्याजवळ वेळ किती आहे? आपण 1 मे पासून धरलं आपलं अभ्यासाचं टार्गेट. 1 मे 2023. मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 4 महिने आपल्या हातात आहेत. 4 मंथ्स आपल्या हातात आहेत. म्हणजे 120 दिवस आपल्या हातात आहेत. 120 दिवसांमध्ये ऑन अँड ॲव्हरेज आपण इंग्लिशला दररोज 2 तास जर दिले तर आपल्याला किती आवर्स मिळतील? 12 दोन्ही 24, 240 आवर्स तास आपल्याला इंग्लिशच्या अभ्यासाकरता मिळणार आहेत. त्यानंतर आपलं टार्गेट काय असणार आहे? मला किती मिळवायचे इंग्लिशमध्ये? टार्गेट नेहमी हाय ठेवा. टार्गेट कितीचं ठेवू आपण? 48 ते 50 मार्क्स मला मिळाले पाहिजे. हे आपलं एक बेसिक कॅल्क्युलेशन आहे की मी इंग्लिशचं काय काय करणार आहे प्रिपरेशनमध्ये. मार्क्स 50 आहेत. लेवल ग्रॅज्युएशनचे आहे. 240 तास माझ्या हातात आहेत 4 महिन्यांमध्ये आणि माझं टार्गेट आहे 48 ते 50 मार्क्स मिळवायचे. बेसिक आपला हिशोब झाला. पुढे जाऊया. आपण काय करायचं? महत्वाचे विषय आहेत व्हॉट अँड हाऊ. म्हणजे काय करायचं आणि कसं करायचं. हे 2 जे ब्रॉड टॉपिक्स आहेत हे जर तुम्हाला क्लिअर झाले तर इंग्लिशच नाही मित्रमैत्रिणींनो, कोणताही जर टॉपिक असेल किंवा आयुष्यातली कोणतीही समस्या जर असेल, काय करायचं आणि कसं करायचं हे 2 जेव्हा तुम्हाला क्लिअर होईल तेव्हा तुमच्या अडचणी कमीत कमी होतील, तुमचा स्ट्रगल जरा स्मूथ होईल आणि तुम्हाला जे अचीव्ह करायचंय, जे टार्गेट तुम्ही एम करताय ते लवकरात लवकर होऊ शकते. पण या 2 गोष्टींवरती मात्र तुम्हाला कसून काम करावं लागणार आहे. बघूया, मला कंबाईनची परीक्षा द्यायची इंग्लिशची, त्याच्यामध्ये मला काय काय करावं लागणार आहे. इंग्लिशचा विचार केला तर आपल्याला 3 ब्रॉड मोठे टॉपिक आहेत. एक ग्रामर, दुसरा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि तिसरं व्होकॅब्युलरी. आता हे 3 जे मोठे मोठे घटक आहेत ते मला कसे करायचे आहेत, मेथड काय आहे त्याची? माझ्याजवळ टॉपिक्स पूर्ण रेडी असले पाहिजेत. ग्रामरचे आणि व्होकॅब्युलरीचे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असतं, त्यामुळं या 2चे मला टॉपिक्स पाहिजेत. माझं टाइम मॅनेजमेंट पाहिजे. टॉपिक्स कोणते करणार आहात आणि प्रत्येक टॉपिकला वेळ किती लागेल आणि माझ्या हातात 240 तास आहेत, त्यामध्ये हे मी सगळं कसं बसू आणि त्याचा रिझल्ट मला कसा येईल. आणि मटेरियल किंवा सोर्सेस ज्याच्याकडं फारसं लक्ष दिलं जात नाही किंवा कोण ओपनली बोलत नाही त्यावर आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे मला टॉपिक्स कोणते कव्हर करायचे, कोणत्या प्रकारचं मटेरियल किंवा कोणते सोर्सेस मी त्याकरता वापरू आणि माझ्याकडे असणारा वेळ किती आहे, या सगळ्याचा ताळमेळ घालून जेव्हा मी माझी स्वतःची मेथड डेव्हलप करेन त्यावेळेस कंबाईन एक्झामच्या इंग्लिशची आपली जी घोडदौड आहे ती आपण पुढे नेऊ. पुढे बघूया. आता एकेकाकडे जाऊया. आपण व्हॉटने सुरुवात करूया की मला काय काय करायचं.
काय करायचंय, ग्रामर, रीडिंग आणि वोकॅब्युलरी. आता ग्रामरकडे बघूया. ग्रामरमध्ये वर्ड बेस्ड ग्रामर म्हणजे शब्दांवर आधारित ग्रामर आणि सेंटेन्स बेस्ड ग्रामर म्हणजे वाक्यांवर आधारित ग्रामर. हे दोन बायफर्केशन जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये क्लॅरिटी येईल की मला कोणता अभ्यास कसा करायचा. वर्ड बेस्ड ग्रामरमध्ये काय असतं, पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती, आर्टिकल्स, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट आणि अशासारखे इतर काही टॉपिक आहेत की ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला शब्दांवरती फोकस करायचा आहे, शब्दांचा अभ्यास करायचा आहे. सेंटेन्स बेस्ड मध्ये काय, टेन्सेस, काळ आहे, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, क्लॉजेस आहेत. क्लॉजेसमध्ये परत कंडिशनल क्लॉज हा वेगळा प्रकार आहे, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस याचे परत प्रकार आहेत. तर हे सेंटेन्स म्हणजे आपण वाक्यांचा उपयोग करून ग्रामर सोडवत असतो, ग्रामरचे प्रश्न सोडवत असतो. हे ग्रामरच्या बाबतीत झालं. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅसेज दिलेला असतो, पॅसेजवरती आधारित आपल्याला प्रश्न दिलेले असतात, त्याच्यात खाली 4 ऑप्शन्स असतात आणि ते सोडवायचे असतात. वोकॅब्युलरीकडे जाऊया आपण. वोकॅब्युलरी म्हणजे काय काय असतं त्याच्यामध्ये, सिनॉनिम, समानार्थी, अँटोनिम्स, विरुद्धार्थी, वन वर्ड सबस्टिट्यूशन, अनेक शब्दांसाठी एक शब्द, फ्रेजेस आणि फ्रेझल व्हर्ब्स. मी हे जरा 2 वेगळे केलेले आहेत कारण फ्रेझल व्हर्ब याच्यामध्ये एकच व्हर्ब असतो आणि त्याच्या पुढे येणारं जे प्रेपोजिशन आहे हे प्रेपोजिशन बदलं की या फ्रेजचा अर्थच बदलतो, फ्रेझल व्हर्बचा अर्थ बदलतो आणि तो इतका वेगळा असतो की तो पाठ केल्याशिवाय लक्षात राहत नाही किंवा त्याचा अर्थ आपण नीट लावू शकत नाही. आपण जेव्हा डिटेलमध्ये बघू फ्रेझल व्हर्ब तेव्हा उदाहरणासहित मी तुम्हाला समजून सांगेन. म्हणजे फ्रेजेस हा एक प्रकार आणि फ्रेझल व्हर्ब्स की जो पूर्णपणे गोंधळात टाकतो आणि हरेक परीक्षेला आयोगाने विचारलेला आहे हा एक वेगळा प्रकार. प्रोव्हर्ब्स, म्हणी, प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस म्हणजे शब्दांच्या आधी येणारं अक्षर प्रिफिक्स आणि शब्दांच्या नंतर शेवटी येणारं अक्षर सफिक्स. याच्यामुळं जे शब्द तयार होतात नवनवीन त्याचा अर्थ माहीत असणे, त्यामुळे आपली वोकॅब्युलरी वाढणे, शब्दसंपदा वाढणे आणि वर्ड फॉर्मेशन. वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि ॲडव्हर्ब. ॲडजेक्टिव्हचं ॲडव्हर्ब कसं करायचं, नाऊनचं व्हर्ब कसं करायचं, व्हर्बचं नाऊन कसं करायचं, हे जे वर्ड फॉर्मेशन आहे इट इज अगेन रिलेटेड टू कुठं, पार्ट्स ऑफ स्पीच. जेव्हा तुम्ही अशी हे कंप्लीट यादी तयार करता त्यावेळेस तुम्हाला ही जेव्हा यादी तयार करत असता तेव्हा तुम्ही हे डॉट 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 करत असता, वेगवेगळे डॉट्स मांडत असता आणि जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष अभ्यास करायला लागता त्यावेळेस हे डॉट्स आपोआप जोडायला लागतात आणि तुमच्या माइंडमध्ये इंग्लिशचे पूर्ण चित्र, अभ्यासपूर्ण चित्र तयार होतं की जे तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त उपयुक्त ठरतं. तर आपण इथं बघितलं की हे जे व्हॉट आहे ग्रामर, रीडिंग आणि वोकॅब्युलरी याच्यामध्ये हे कसं डिव्हिजन आपण करू शकतो, अजून डिटेलमध्ये असं डिव्हिजन करू शकतो त्याच्याकडे आपण जाणार आहोत. पण मूळ हे असं आहे की कशावरती मला काम करायचंय, व्हॉट कशावरती मला काम करायचंय. पुढे आपण बघूया की हाऊ, हे सगळं मला करायचंय पण कसं करायचं आहे. याच्यामध्ये आहे टॉपिक्स, टाइम मॅनेजमेंट आणि मटेरियल आणि सोर्सेस. हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, त्यात आपण डिटेलमध्ये बघूया की हाऊ मध्ये पहिलं जे आहे ते टॉपिक्स. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही इंग्लिशचा म्हणून अभ्यास कराल तेव्हा माझी तुम्हाला एक विनंती आहे की इंग्लिशसाठी एक सेपरेट वही करा, पेन, पेन्सिल हे तुमच्याजवळ सदैव असलं पाहिजे. कुठेतरी कागदावरती एक नोट लिहायची, दुसऱ्या कागदावरती दुसरी नोट, तिसऱ्यावरती तिसरी आणि हे सगळे कागद इतस्तः आणि हे सगळे कागद कुठं कुठं पसरलेले असतात आणि एक्झामच्या वेळेस किंवा रिव्हिजनच्या वेळेस आपल्याला याच्यातला एक एक कागद, मग हे इथं म्हटलं होतं का, ते तिथं म्हटलं होतं का, मग ह्याचा संदर्भ काय, हे आपल्याला सापडत नाही. तुम्ही स्वतः कसे ऑर्गनाइज राहता, तुमचं मटेरियल तुम्ही किती ऑर्गनाइज ठेवता याच्यावरती तुमचं बरंचसं यश अवलंबून आहे. तिथे जरा शिस्त लावून घ्या, एक नोटबुक करा सेपरेट आणि त्याच्यामध्ये सुरुवात करा 2 ते 4 पानं सोडा टॉपिक्स करायला. काय, डिटेल्ड लिस्ट ऑफ ऑल ग्रामर अँड वोकॅब्युलरी टॉपिक्स. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन सोडून द्या, ग्रामर आणि वोकॅब्युलरीचे जे सगळे टॉपिक्स आहेत ते तुम्ही काय करा, तिथे एनलिस्ट करा, लिहून काढा. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते की ही लिस्ट करणं हे काय, म्हणजे मॅडम काय सांगतायत, साधी गोष्ट आहे. तुम्ही कोणत्याही इंग्लिशच्या ग्रामरचं पुस्तक जर उघडलं तर तुम्हाला कंटेंट्स दिसतील, म्हणजे त्याच्यामध्ये अनुक्रमणिका दिसेल
आणि त्या अनुक्रमणिकेमध्ये काही पुस्तकांची अनुक्रमणिका जी आहे ती डिटेलवार तुम्हाला दिसेल. म्हणजे प्रकरण पहिले पार्ट्स ऑफ स्पीच, मग त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला दिसेल. आणि काही पुस्तकामध्ये फक्त पार्ट्स ऑफ स्पीच म्हटलं आणि पुढे लगेच इनडायरेक्ट स्पीच, लगेच चेंज द व्हॉइस, लगेच असंही दिसेल. तर मी तुम्हाला विनंती करते की असं एखादं पुस्तक काढा की ज्याच्यामध्ये टॉपिक्स जे आहेत ग्रामरचे ते सगळे डिटेलवार दिलेले आहेत. त्याचा फायदा काय होतो? तुम्ही सुद्धा हे लिहिणार आहात. फॉर एक्झाम्पल पार्ट्स ऑफ स्पीच वर्ड बेस्ड ग्रामर आहे, म्हणजे शब्दांवर आधारित ग्रामर आहे. मी सांगितलं की पार्ट्स ऑफ स्पीचची आपण लिस्ट करूया. पार्ट्स ऑफ स्पीच याच्यामध्ये एक पार्ट्स ऑफ स्पीच आहे का? नाही, याच्यामध्ये 8 आहेत. नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन, प्रेपोजिशन आणि इंटरजेक्शन. हे आपले 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. बरोबर, पार्ट्स ऑफ स्पीच. मग झाली का आपली लिस्ट इथे तयार? अनुक्रमणिका झाली का तयार? नाही, ही अर्धवट आहे. मग आपण जातो नाऊनला जातो. नाऊन का एक प्रकारचा आहे का? नाही, 5 प्रकारचे नाउन्स आहेत. 1 2 3 4 5. लिहा इथं 5. म्हणून म्हटलं की जेव्हा तुम्ही टॉपिक्स जेव्हा एनलिस्ट करायला घेता तेव्हा 4 ते 5 पानं सोडून द्या त्याला. कारण जसजसा तुमचा अभ्यास पुढे जाईल तसतसं तुमचे हे रकाने भरले जातील, आणखी ह्याच्यामध्ये डिटेलिंग येत जाईल. बघूया नाऊन मध्ये काय? प्रॉपर नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे, त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, त्याच्यानंतर मटेरियल नाऊन आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे. बरं, एवढं होऊन भागतं का याच्यामध्ये? नाही. नाऊनला काय आहे? नाऊनला नंबर आहे, म्हणजे वचन आहे, एक वचन आहे, अनेक वचन आहे. नाऊनला जेंडर आहे, म्हणजे लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे, नपुसकलिंग आहे आणि इंग्लिशमध्ये कॉमन जेंडर पण आहे. सगळं आपण बघणार आहोत डिटेलमध्ये नंतर. नंबर आहे, जेंडर आहे. त्याचबरोबर या नाम आणि सर्वनामाला धरून आणखी एक महत्वाचा टॉपिक आहे, नाऊन, प्रोनाऊन आणि व्हर्ब. या सगळ्याला धरून सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट हा सगळ्यात डोके खाऊ आणि परंतु त्याचबरोबर आयोगाने जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ही अशी लिस्ट तयार करायला लागता, आपण अनुक्रमणिकेविषयीच बोलत आहोत, ही जेव्हा लिस्ट तयार करता पार्ट्स ऑफ स्पीच, तेव्हा हे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये येत जातात. जसजसा तुमचा अभ्यास पुढे जातो तसतसं तुम्हाला हे आणखी लक्षात येत जाईल की ह्याच्यामध्ये किती डिटेल्स आहेत. हे वर्ड बेस्ड ग्रामर आहे. हे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्यांवर आधारित ग्रामर. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस किती आहेत? तुम्ही म्हणाल 4 ते 5 प्रकार आहेत. त्याचे मुख्य 2 आहेत, मीनिंग बेस्ड सेंटेन्सेस अँड स्ट्रक्चर बेस्ड सेंटेन्सेस. स्ट्रक्चर म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि मीनिंग म्हणजे अर्थानुसार वाक्यांचे प्रकार आणि स्ट्रक्चरनुसार वाक्यांचे प्रकार. मीनिंग मध्ये काय आहे? असर्टिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स, हे सगळे मीनिंग बेस्ड अर्थावरती आधारित आहेत. मग स्ट्रक्चरवरती आधारित कोणकोणते आहेत? स्ट्रक्चरवरती आधारित आहेत सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. यांचं स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरवर आधारित हे सेंटेन्सचे टाइप्स आहेत. हे तुम्हाला कधी लक्षात येईल की जेव्हा तुम्ही करायला घ्याल, अभ्यासाला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल अरे नाही, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस फक्त 4 किंवा 5 प्रकारचे नाही आहेत. आधी त्यांच्या 2 मोठ्या कॅटेगरीज आहेत आणि मग त्याच्यावरती आधारित हे सगळे बाकीचे प्रकार आहेत. त्यानंतर आपण जो या टॉपिक्सची लिस्ट करत असताना व्होकॅब्युलरीची, की जी मी तुम्हाला आधी दाखवली होती, अँटोनिम, सिनोनिम, प्रिफिक्सेस, सफिक्सेस, ही सगळी लिस्ट. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ही टॉपिक्सची लिस्ट अशी 2-4 पानांची हळूहळू करत जाल, तेव्हा तुम्हाला एक 15 दिवसांनी, 1-2 आठवड्यांनी असं लक्षात येईल की अरे हा टॉपिक झालेला आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी पार्ट्स ऑफ स्पीच एका दिवसात करेन. अजिबात शक्य नाही ते. एका दिवसामध्ये तुम्ही फार तर नाऊनचे 5 प्रकार कराल, जेंडर आणि नंबर करू शकाल जर तुम्ही अगदी फास्ट लर्नर असाल इंग्लिशमध्ये तर. नाहीतर फक्त हे 5 प्रकार आणि त्यावर आधारित PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स हे तुम्ही करू शकाल. बघूया, आपण ते सगळं डिटेलमध्ये बघणार आहे. तर पहिली तुमची स्टेप जी आहे ती टॉपिक्सच्या बाबतीत डिटेल्ड लिस्ट करा, ग्रामरची आणि व्होकॅब्युलरीची. इथं तुम्ही सगळे सिनॉनिम वगैरे लिहित बसायचं नाही, फक्त सिनॉनिम, अँटोनिम हे काय जे आहे मी ते लिहिलं तरी
चालेल, याच्या बाहेरचं काही असत नाही. ग्रामरची मात्र तुम्हाला लिस्ट व्यवस्थित तयार करावी लागणार आहे. त्यासाठी एक चांगलं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतर आपण बघूया की टॉपिक्स अँड टाइम मॅनेजमेंट. टॉपिकची एकदा तुम्ही सगळी लिस्ट तयार केली, 1 तारखेला 1 मेला किंवा 2 मेला तयार केली अगदी पहिल्या दिवशी बसून, त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट कसं करायचं बघूया. आपण 3 भाग बघितलेले आहेत, ग्रामर, कॉम्प्रिहेन्शन आणि व्होकॅब्युलरी. आता आपण विषयावार या जरा सब्जेक्टकडे बघूया. टाइम एव्हरी डे 2 hours फॉर इंग्लिश. दिवसभरामध्ये एका विद्यार्थ्यांनी समजा अगदी 8 तास अभ्यास करावाच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. 8 तास तुम्ही अभ्यास केला, 4 तास इंग्लिश मराठीसाठी 4 तास आणि GS साठी 4 तास. या 4 तासातले 2 तास तुम्ही इंग्लिशसाठी आणि 2 तास तुम्ही मराठीसाठी देऊ शकता आणि 4 तास तुमचे GS साठी तुम्ही अलॉट करू शकता. आता डिपेंडिंग ऑन युअर लेवल ऑफ इंग्लिश, ह्या 4 तासाचं विभाजन तुम्ही कसं करायचं? 2+2 म्हणजे 2 मराठीला 2 इंग्लिशला द्यायचं का 3 इंग्लिशला आणि 1 मराठीला द्यायचं? कारण ज्यांचं शिक्षण जे आहे किंवा ज्यांचा नॅचरल कल आहे इंग्लिशकडे आणि त्यांना बऱ्यापैकी येतं असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी इंग्लिशसाठी 1 ते 1.5 तास द्यावा, बाकीचा सगळा वेळ मराठीला द्यावा. खास करून जे इंग्रजी माध्यमातून आलेली मुलं मुली आहेत त्यांना मराठीचा गंध नसतो, त्यांना मराठीवरती जास्त कष्ट घ्यावे लागतात. पण काही ग्रामीण भागातील मुलं असतात आणि त्यांचं सगळं जे शिक्षण आहे ते मराठी माध्यमातून झालेलं असतं, त्यांना इंग्लिशवरती जास्त जोर द्यावा लागतो. अशा वेळेस 3 तास तुम्ही इंग्लिशसाठी द्या, 1 तास मराठीसाठी द्या. इट्स अप टू यू. ह्या 4 तासांचं विभाजन तुम्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये कसं करायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. पण ऑन अन ॲव्हरेज तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तुमचं इंग्लिश बऱ्यापैकी हाताखालून गेलेलं आहे, त्यामुळं 2 तास इंग्लिशला असं सरासरी मी इथं मानून चालते. ओके, 2 hours फॉर इंग्लिश. ओके, याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? आपण मोठं बघूया. आधी ब्रॉड डिव्हिजन बघूया. व्होकॅब्युलरीसाठी तुम्ही 20 मिनिटं देऊ शकता. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी 15 ते 20 मिनिटं इथं द्या. अनेक जण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे समजणे, समज, आकलन. हे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे वाचून समजणे. आणखी एक प्रकार असतो लिसनिंग कॉम्प्रिहेन्शन, फक्त ऐकणे आणि त्याचं आकलन करणे. पण तो प्रकार तुम्हाला नाही आहे सुदैवाने, त्यामुळे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 15 ते 20 मिनिटं. याकरता मी म्हणते की अनेक मुलं या गैरसमजात असतात की उद्या परीक्षा आहे म्हटल्यानंतर आज मी ते 1-2-4 पॅसेजेस वाचतो, बघते आणि मग नंतर त्याच्यावरचे काय तिथंच बघून उत्तरं लिहायची असतात. पण तसं नाही आहे मित्रांनो. तुम्हाला जर पैकीच्या पैकी याच्यामध्ये 5 पैकी 5 मार्क जर मिळवायचे असतील, पॅसेजेस आजपर्यंत 5 मार्कांना होते, बट सिन्स आता हा पेपर 50 मार्कांचा केलेला आहे आयोगाने, त्यामुळं 50 पैकी किती मार्क पॅसेजेसला आहेत, 10 आहेत, 8 आहेत की 5च आहेत हे आपल्याला माहिती नाही आहे, वेटेज दिलेलं नाही आहे. पण मानून चला की 10 मार्क जर पॅसेजला आले म्हणजे 5+5, 2 पॅसेजेस विचारले आणि 5-5 मार्कांचे त्याच्यावरती प्रश्न असले तर आपल्याला 2 पॅसेज वाचणे, समजून घेणे आणि त्याच्यावरचे 10 प्रश्न सोडवणे, किंवा एकच लांबलचक पॅसेज आणि त्याच्यावरचे 10 प्रश्न किंवा 8 प्रश्न हे जर आपल्याला सोडवायचं असेल तर आपल्याला आपलं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यावाच लागणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, पॅसेज 5 मार्काला असू दे, नाही तर 10ला असू दे किंवा 8ला असू दे, आपल्याला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये 1 सुद्धा मार्क गमावायचा नाहीये, याची खूणगाठ मनाशी बांधून घ्या. कसं करता येतं? जो विद्यार्थी 120 दिवस आहेत आपल्याकडे, बरोबर आहे, 120 दिवसांमध्ये दररोज एक जरी पॅसेज त्यांनी व्यवस्थित सोडवला, विथ अंडरस्टँडिंग सोडवला, तर त्याचे 120 ते 125 पॅसेजेस हा मुलगा किंवा मुलगी जेव्हा करेल तेव्हा लक्षात घ्या, प्रत्यक्ष परीक्षेमध्ये तुमचा एकही मार्क तिथे तुम्ही गमावणार नाही. पण अट एकच आहे, तुम्ही ज्या काही पॅसेजचा दररोज अभ्यास कराल तो पॅसेज त्या लेवलचा असला पाहिजे, ग्रॅज्युएशन लेवलचा असला पाहिजे, त्याच्यावरचे MCQs तुम्ही सोडवलेले असले पाहिजेत, त्याच्यातले शब्दार्थ तुम्ही बघितलेले असले पाहिजेत, आणि जर तुमचा आन्सर चुकलेला असेल तर बरोबर आन्सर शोधायचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. हे जर सगळं झालं
तरच तुम्ही एका पॅसेजची प्रॅक्टिस केली असा त्याचा अर्थ होतो. नाहीतर भराभरा पॅसेज वाचणे आणि मग उत्तर बघून फक्त टिक मार्क करत जाणे, दिस इज नॉट रीडिंग, दिस इज नॉट अ रीडिंग प्रॅक्टिस. त्यामुळे अभ्यास कोणत्या पद्धतीने करताय तुम्ही, किती सिन्सिअरली करताय, दॅट मॅटर्स अ लॉट. इथं त्याला फार महत्व आहे. त्यामुळे आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शनला 15 ते 20 मिनिटं ठेवलेत आणि ग्रामरसाठी मात्र 75 ते 80 मिनिटं आपण जवळजवळ ठेवलेली आहेत. आता या सगळ्याचं नियोजन कसं करायचं, याच्यामध्ये आता टॉपिक्स कसे बसवायचे आपण बघूया. हे ब्रॉड डिव्हिजन झालं. समजा आता आपण एक माझ्या अंदाजाने मला जे योग्य वाटते ते मी तुम्हाला सांगते. आता याच्यामध्ये प्रत्येकाचं मॉडिफिकेशन किंवा कस्टमायझेशन जसजसं तुम्ही अभ्यास करत जाल तसतसं होत जाईल हे, आणि त्याच्यासाठीच हे मी एक स्टँडर्ड सांगितलेलं आहे. समजा पहिल्या दिवशी तुम्ही व्होकॅब्युलरीसाठी 20 मिनिटं घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये 3 सिनॉनिम्स समानार्थी, 3 विरुद्धार्थी शब्द, 3 वन वर्ड सबस्टिट्यूशन, 3 फ्रेजेस, 4 त्रिक 12 हे तुमचे काय झाले, आयटम्स झाले. पण तुम्ही 3 म्हणजे 3च सिनॉनिम शिकता का हो? नाही. जेव्हा तुमच्या समोर एक शब्द येतो समानार्थीसाठी, साहजिकच तुमचा मेंदू विचार करतो की याचा अँटोनिम काय असेल. मला पूर्ण खात्री आहे की तुमच्या लेवलला, ग्रॅज्युएशन लेवलला 20-21 वर्ष वयाचे जेव्हा व्यक्ती होते, मनुष्य होतो, त्यावेळेस तो एक म्हणजे एक शब्द कधीच लक्षात ठेवत नाही किंवा पाठ करत नाही. त्याच्या आजूबाजूला जे शब्द असतात ते ऑटोमॅटिक त्याच्या मनामध्ये, डोक्यामध्ये येत जातात आणि याचं अँटोनिम काय असेल, सिनॉनिम काय असेल, याचं नाऊन काय असेल, वर्ब काय असेल, हा पण विचार येत जातो. अर्थात हा पहिल्या दिवशी विचार येणार नाही. 3ऱ्या ते 4थ्या दिवसापासून तुमच्या डोक्यामध्ये हे सगळं चक्र आपोआप गती घ्यायला लागेल. म्हणून लक्षात ठेवा, तुमची नियमितता, दॅट मॅटर्स अ लॉट हिअर. तुमची रेग्युलॅरिटी किती आहे, तुमची सिन्सिअरिटी किती आहे. पहिल्या दिवशी हे 12 आयटम्स तुम्ही करा, लक्षात ठेवा आणि पुढे चला. दुसऱ्या दिवशी काय होईल, दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा 12 नवीन शब्द करायचेत का, सगळे शब्द फ्रेजेस? हो, करायचेत. पण त्याच्या आधी सुरुवातीची 5 मिनिटं जी आहेत ती आपण कशासाठी देणार आहोत, रिव्हिजनसाठी देणार आहोत. आदल्या दिवशी मी काय शिकलो किंवा शिकले, काय लक्षात ठेवलं, कशाचं पाठांतर केले, कोणते शब्द शिकले, त्याचा वाक्यात उपयोग करायचा प्रयत्न केला का नंतर दिवसभरामध्ये कुठं, हे सगळं या रिव्हिजनमध्ये येणार. आता लक्षात घ्या, जसजसं तुमचे दिवस पुढे जातील, म्हणजे 4था-5वा दिवस येईल, त्यावेळेस तुमचे रिव्हिजनचे जे शब्द आहेत ते वाढत जातील आणि नवीन शिकण्याचा जो कालावधी आहे तो थोडा थोडा कमी होत जाईल. पण यामध्ये तुम्ही असं करू शकता की आठवड्याचा तुम्ही स्लॉट करू शकता. सोमवार ते शनिवार मी नवनवीन शब्द शिकल्याने रिव्हिजन पण केली या 6 दिवसांमध्ये. तर 7व्या दिवशी या सगळ्या आठवडाभर शिकलेल्या सिनॉनिम, अँटोनिम शब्दांची, फ्रेजेसची मी पूर्ण एक रिव्हिजन केली 7व्या दिवशी. 7व्या दिवशी नवीन कोणताही शब्द मी घेतला नाही आणि हे सगळे शब्द मी रविवारी एकदा रिवाइज करून ठेवले. पुढच्या आठवड्यापासून परत तुम्ही हे सायकल सुरू करू शकता. पुढच्या आठवड्यामध्ये परत तुम्ही हे पहिल्यापासून रिव्हिजन करायची गरज नाही. लक्षात येते का बघा तुमच्या. पुन्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये 3 12, दुसऱ्या दिवशी पुन्हा 12 प्लस आणखी 12, तिसऱ्या दिवशी 24 प्लस 12, असे तुम्ही दुसऱ्या आठवड्याचं करू शकता. 7व्या दिवशी, दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी म्हणजे 14व्या दिवशी तुम्ही पाहिजे तर पूर्ण 15 दिवसाची रिव्हिजन करा शिकलेल्या शब्दांची, किंवा त्या आठवड्याची रिव्हिजन करा. तिसरा आठवडा असाच करा, 4था आठवडा. अशा तऱ्हेने तुम्ही 4 महिन्यामध्ये 4×16 आठवड्यांमध्ये हा पूर्ण व्होकॅब्युलरीचा सेक्शन इतक्या परफेक्टली करू शकाल की तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे मला एवढे शब्द येतात, एवढे फ्रेजेस आणि प्रिफिक्सेस, सफिक्सेस, त्यांचे अर्थ, हा प्रिफिक्स इथे लावल्यानंतर त्याचा अर्थ असा बदलतो. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही इमर्स व्हायला लागता, त्या शब्दांमध्ये बुडायला लागता, त्यावेळेस एक्सपोजर तुम्हाला मिळायला लागतं, तुम्ही घ्यायला लागता त्या भाषेचे एक्सपोजर. त्यावेळेस लक्षात ठेवा की तुम्हाला कधी कधी अगदी अनफॅमिलियर शब्द जरी आला परीक्षेमध्ये तर तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ गेस करणं काही अवघड जाणार नाही, कारण कुठून तरी लिंक लागते, काहीतरी आपल्याला एक हिंट मिळते की आपण बरोबर गेस करायला लागतो. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो,
जोपर्यंत तुम्ही हे असं डिव्हिजन करत नाही आणि रिव्हिजन करत नाही, डिव्हिजन ऑफ वर्क अँड टाइम प्लस केलेल्या कामाचं रिव्हिजन करत नाही, शिकलेल्या भागाचं रिव्हिजन करत नाही, तोपर्यंत तुमची शब्दसंपत्ती, शब्दसंग्रह, तुमचे फ्रेजेस हे अपडेट होणार नाहीत, नवीनची भरती त्याच्यामध्ये होणार नाही. आणखी एक काम करू शकता, 7व्या दिवशी तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट घेऊ शकता. तुम्ही नेटवरती गेलात आणि सिनॉनिम्स MCQ असं जर म्हणालात गुगलला, तर तुमच्या समोर बरेचसे वेबसाईट्स येतील आणि तिथं तुम्हाला हे अंदाज आपल्याला किती येतं, आपण किती गेस करू शकतो, काय करू शकतो याचा अंदाज येत जाईल. किंवा बसल्या बसल्या सुद्धा तुम्ही कधी दिवसातून कंटाळा आला, एखादा शब्दकोड्याचा गेम खेळू शकता किंवा MCQs, शब्दकोडे सोडून द्या कारण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. MCQs तुम्ही जर गुगलमध्ये टाकलेस, कधी अँटोनिमचे, कधी सिनॉनिमचे, कधी फ्रेजेसचे, तर एक 5 मिनिटं तुम्ही हे सोडवून सुद्धा बघू शकता. हे झालं आपलं व्होकॅब्युलरीचं 20 मिनिटाचं डिव्हिजन आपण कसं कसं करायचंय. फक्त लिस्ट वाचत जायची नाही. मला अनेक विद्यार्थी असे माहीत आहेत की ते फक्त 4 ते 5 सगळे सिनॉनिम भरा वाचत जातात. अर्ध्या तासाने विचारलं की बाबा रे तू काय किती शब्द शिकलास, याचा अर्थ काय होतो, लक्षात येत नाही. का माहितीये का, आपण हे सगळे जे शब्द आहेत ते आयसोलेशन मध्ये शिकत आहोत. आयसोलेशन म्हणजे वेगळे शिकत आहोत. याला काही संदर्भ नाही आहे, याला काही कथा नाही आहे, याला काही पॅसेज नाही आहे, याला आगे मागे काही संदर्भ नाही. आपण आयसोलेशन मध्ये शब्द शिकतोय म्हणून हे अवघड जातंय आपल्याला लक्षात ठेवणं. आणि म्हणून रिव्हिजन याच्यामध्ये आयसोलेशन मध्ये तर शिकतोच आहोत आपण, पण याची रिव्हिजन सुद्धा जर तुम्ही नाही केले तर मग तुमच्या शिकण्याला किंवा पाठ करण्याला काहीच अर्थ राहणार नाही. आणि MPSCच्या इंग्लिशमध्ये काही शब्द आपल्याला पाठ करणं भागच आहे. हा पाठांतराचा पण थोडा भाग आहे. पाठांतराला दुर्दैवाने आपल्या शालेय शिक्षणामध्ये आणि महाविद्यालयीन वर्षांमध्ये अत्यंत तुच्छ लेखलं गेलेलं आहे. पण तसं नाही. जेव्हा स्पर्धा परीक्षेचा तुम्ही अभ्यास करता आणि इंग्लिश सारख्या भाषेचा अभ्यास करता, त्यावेळेस थोडं बहुत पाठांतर करणं गरजेचंच आहे. सुरुवातीला पाठांतर तुम्हाला अत्यंत अवघड वाटेल, हे काय प्रकार असे वाटेल, पण जेव्हा तुम्ही पाठांतराचा सराव तुमच्या मेंदूला लागेल, सराव होईल त्याचा, त्यावेळेस पाठांतरासारखी हँडी गोष्ट तुम्हाला दुसरी दिसणार नाही. म्हणून थोडं बहुत पाठांतर आणि बरंचसं समजून घेणं, उमजून घेणं. आणि कधी कधी कसं होतं की पाठांतर आपण काही गोष्टी न समजता जरी केलं तरी अभ्यास करता 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 त्या पाठ केलेल्या गोष्टींचा अर्थ लागायला सुरुवात होते आणि आपल्याला समजतं की अरे याचा अर्थ हा होतो. म्हणून पाठांतराकडे पण तेवढंच लक्ष द्या. हे झालं आपल्या व्होकॅब्युलरीचं. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचं आपण कसं करू शकतो. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 15 ते 20 मिनिटांसाठी म्हटलंय. याच्यामध्ये आधी रीडिंग द पॅसेज. दुर्दैवाने स्क्रीन टाईममुळे म्हणा, सोशल मीडियामुळे म्हणा, आपलं रीडिंग जे आहे ते अत्यंत कमी झालेलं आहे. आणि ऑल ऑफ अ सडन भाषेच्या पेपरमध्ये आपण पॅसेज वाचायला सुरुवात करतो. त्यामुळं त्याच्यात जे विचारलेलं आहे, जे सांगितलेलं आहे ते आपल्या डोक्यात कितपत शिरतं हा शंकेचा भाग असतो. म्हणून 120 दिवसांमध्ये आपण छोटे 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 पॅसेजेस वाचण्याचा सराव सुरू करा. पहिल्यांदा पॅसेज वाचायचा, डिफिकल्ट वर्ड्स आणि फ्रेजेसला अंडरलाईन करा आणि त्याचे अर्थ शोधून काढा. तुमच्या हातामध्ये मोबाईल असतो, गुगलवरती जा, मराठीतून शोधा, हिंदीतून शोधा किंवा इंग्लिश इंटू इंग्लिशमध्ये शोधा, पण अर्थ शोधा, नोंदी ठेवा, कारण याचा थेट संबंध व्होकॅब्युलरीशी आहे. मी तुम्हाला असं पण सजेस्ट करू इच्छिते की रीडिंग कॉम्प्रिहेन्शननी तुमच्या दिवसाची सुरुवात करा. आधी व्होकॅब्युलरीच्या ऐवजी रीडिंग कॉम्प्रिहेन्शननी सुरुवात करा. याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्ट वर्ड्स आणि फ्रेजेस जे मिळतात ते या व्होकॅब्युलरीच्या सेक्शनमध्ये घाला आणि हा दिवसाचा अभ्यासक्रम तुमचा पूर्ण होऊन जाईल. का म्हणते इथं, कारण कॉम्प्रिहेन्शनमध्ये पॅसेज असतो आणि त्याला संदर्भ असतो. एखादा पॅसेज असेल वॉरवरती किंवा युद्धावरती असेल, त्या युद्धावरच्या पॅसेजमध्ये ज्या काही फ्रेजेस किंवा शब्द येतील ते संदर्भाने तुम्हाला चांगलं लक्षात राहील. अरे हा युद्धावरचा पॅसेज होता आणि त्याच्यात हा शब्द होता, हे लक्षात ठेवायला जास्त सोपं जाईल. तुम्ही असंही करू शकता किंवा इथं व्होकॅब्युलरीकडून इथं जा, इथले शब्द पुन्हा याच्यामध्ये ऍड करा, असंही करू शकता. आणि गेसिंग द आन्सर, एकदा व्होकॅब्युलरी आणि फ्रेजेसचा सेक्शन झाल्यानंतर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं आन्सर गेस करणं.
5 पैकी तुमचं एखादं उत्तर चुकलं तर ते का चुकलं, त्याचं बरोबर आन्सर काय आहे, हे जेव्हा तुमचं होईल त्यावेळेस तुमचं रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचं एक सेशन किंवा एक प्रॅक्टिस झाली. फक्त पॅसेज वाचणे आणि मध्येच डुलका काढणे हे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन नाही. कधीही लक्षात ठेवा, येणारच आहे मी त्या पॉइंटकडे, कधीही लक्षात ठेवा, इंग्लिशचा अभ्यास म्हणजे वाचन नाही, इट्स नॉट रीडिंग. हे रीडिंग फक्त काय इनिशियल आहे. रीडिंगच्या बरोबर तुम्हाला सॉल्विंग, त्याच्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते सोडवून व्हायला पाहिजेत तुमचे. आपण याकडे जाऊया. सुरुवात करूया आता. ग्रामर, व्होकॅब्युलरी झाली, कॉम्प्रिहेन्शन झालं, ग्रामर. ग्रामरचं मी रेकमेंड करेन तुम्हाला पहिला आठवडा तुमचा जो आहे तो स्टार्टिंग विथ वर्ड बेस्ड ग्रामर, शब्दांवर आधारित जे ग्रामर आहे त्याच्याने तुम्ही सुरुवात करा. पार्ट्स ऑफ स्पीच, कारण पार्ट्स ऑफ स्पीच केल्याशिवाय तुम्हाला दिलेल्या सेंटेन्समधील प्रत्येक शब्दाची जी काही आयडेंटिटी आहे ती ओळखता येणार नाही. आपल्याला वाक्य अॅनलाइज करता आलं पाहिजे. ही इज इटिंग अ मँगो, ही काय आहे, प्रोनाउन आहे. इज काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. इटिंग काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे, मेन वर्ब आहे. अ काय आहे, आर्टिकल आहे. मँगो काय आहे, नाऊन आहे. नाऊन मध्ये कोणता प्रकार आहे, कॉमन नाऊन आहे. इथपर्यंत आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही सेंटेन्सकडं गेलात तरी तुम्हाला त्याचं अनालिसिस करता येणार नाही. त्यामुळे ते मुळातलं जे व्याकरण करायचं आहे त्या सोडवायचं आहे त्या सेंटेन्सचं ते तुम्हाला करता येणार नाही, अवघड जाईल, कन्फ्युजन होईल. यू कॅन स्टार्ट विथ द वर्ड बेस्ड ग्रामर, देन गो टू सेंटेन्स बेस्ड ग्रामर. वाक्यावर आधारित ग्रामरकडे जा आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही हे करायला लागाल, सोडवायला लागेल, एक लक्षात घ्या, जेव्हा वर्ड बेस्ड ग्रामर, पार्ट्स ऑफ स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीच मधलं समजा तुम्ही आज प्रोनाऊन केलं, प्रोनाऊनवरती आधारित जेवढे काही PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, ते सोडवा. सोडवल्यानंतर तुम्ही काढलेले आन्सर्स बरोबर आहेत का ते बघा. नसतील तर का चुकलेत हे शोधून काढा. तरच तुमचा प्रोनाऊन हा टॉपिक पूर्ण झाला, अदरवाईज तो झाला नाही. लक्षात येते का? त्याच्यानंतर मग PYQ हा एकच ऑप्शन आहे का? नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, तुम्हाला सुरू करायचं आहे ऍडजेक्टिव्ह, दुसऱ्या दिवशी ऍडजेक्टिव्ह सुरू करणार आहे, पण आदल्या दिवशी प्रोनाऊनची एक प्रॅक्टिस टेस्ट घ्या. कुठे घ्या? नेटवरती, इंटरनेटवरती काढा. प्रोनाऊन MCQ सर्च मारा, तुम्हाला बरेचसे प्रश्न येतील, ते एक 5 मिनिटं सोडवा, फटाफट फटाफट फटाफट, आणि मग पुढे तुम्ही ऍडजेक्टिव्हचा नवीन टॉपिक चालू करू शकता. म्हणजे जी गोष्ट आपण व्होकॅब्युलरीमध्ये रिव्हिजनसाठी केली तीच गोष्ट ग्रामरमध्ये सुद्धा प्रॅक्टिस क्वेश्चन्स रिव्हिजनसाठी वापरू शकता. आणि तुम्ही आदल्या दिवशी किंवा आदल्या आठवड्यामध्ये जे काही केलेलं आहात, अभ्यास केलेला आहात, शिकलेला आहात, त्याचं काय म्हणू आपण त्याला, त्याचं पक्क, त्याचं कॉन्क्रिटायझेशन ज्याला आपण म्हणतो ते होऊ शकतं. अदरवाईज तुम्ही फक्त वाचत गेलात तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही. हे झालं आपलं हाऊ. आणि आता टाइम मॅनेजमेंट बघितलं. आता आपण बघूया टॉपिक्स कसे एनलिस्ट करायचे बघितले आपण. टॉपिक आणि टाइम मॅनेजमेंट यांचं गणित बघितलं. आता मटेरियल किंवा सोर्सेस कोणते कोणते वापरायचे ते बघूया आपण. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जेव्हा इंग्लिशच्या MPSCची तयारी कराल त्यावेळेस तयारी करायच्या आधी हे प्रिपरेशन हे जे आहे याच्यामध्ये डिसाइड ऑन अ कपल ऑफ बुक्स, PDF, वेबसाईट अँड कंटिन्यू विथ द सेम वन. तुम्हाला व्होकॅब्युलरीचा अभ्यास करायचा आहे तर एक काहीतरी तुम्ही मटेरियल स्टँडर्ड व्यवस्थित जे आहे ते निवडा. मग मी असं कधीच म्हणणार नाही की ते पेपरच्या स्वरूपातील पुस्तकच असायला पाहिजे. आजकाल PDFs पण चांगल्या मिळतात, वेबसाईटवरती डाउनलोड करून घ्या, 1-2-3 PDF डाउनलोड करून घ्या आणि त्याच शेवटपर्यंत वापरा. वेबसाईट असेल, युजर फ्रेंडली वेबसाईट्स असतात, त्याच्यामध्ये गेम्स पण असतात, फ्लॅश कार्ड असतात, ते पण तुम्ही वापरू शकता. पण तीच वेबसाईट तुम्ही कंटिन्यू वापरा, त्याच्यामध्ये मग लेवल ऑफ डिफिकल्टी पण वाढत जाते शब्दांची, हे पण करू शकता. पण जे काही वापराल तुम्ही, पुस्तक वापरा, PDF वापरा किंवा वेबसाईट वापरा, ते एकच काहीतरी ठेवा. आता काही मुलांना असं वाटेल की आम्ही एक पुस्तक, एक PDF आणि एक वेबसाईट असं 3 वापरतो. ठीक आहे, काही हरकत नाही. हे तिन्ही कंटिन्यू वापरा, त्याच्यामध्ये एव्हरी नाऊ अँड देन चेंज करू नका.
म्हणजे फॉर एक्झाम्पल ए पासून सुरू होणारे अँटोनिम्स हे शब्द मी एका पुस्तकामध्ये बघायला, वाचायला, अभ्यास करायला सुरुवात केली. 1-2 दिवसांनी मला कंटाळा आला, नको बाबा हे पुस्तक नको, मला दुसरंच कोणतं तरी पुस्तक माझ्या मित्रमैत्रिणींनी वापरत असलेलं ते चांगलं वाटलं म्हणून ते घेतलं. पुन्हा तुम्ही ए पासून सुरुवात करता. ना त्याच्यात तुमची रिव्हिजन होते, ना कंटिन्युइटी राहते, ना तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला थोडासा वेळ सुरुवातीला लागला हरकत नाही, पण एक चांगलं PDF, एक चांगलं पुस्तक आणि एक चांगली वेबसाईट तुम्ही मार्क करून ठेवा. आता अभ्यासाला बसायचं आहे, 2 तास आपण इंग्लिशसाठी दिलेलं आहे, अभ्यासाला बसायचं आहे म्हटलं की हे सगळं मटेरियल तुमच्या जवळ पाहिजे व्होकॅब्युलरीसाठी. याच्या नोंदी कशा ठेवायच्या? तुम्ही डिजिटल तुमचा फोन वापरू शकता किंवा हाताने नोंदी करून ठेवू शकता. हाताने नोंदी करून ठेवायला फार वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही डिजिटल नोंदी केल्यात, टाईप करून ठेवलं किंवा फक्त डोक्यात स्मरण करून ठेवलं आणि रिव्हिजनच्या वेळेस तीच PDF पुन्हा उघडून बघितली तरी चालण्यासारखं आहे. आज तुमची माध्यमं खूप बदललेली आहेत, ॲडव्हान्स्ड झालेली आहेत. त्याचा वापर करून घ्या, उपयोग करून घ्या. हे झालं. आता ग्रामरच्या बाबतीत मी रेकमेंड करेन पाल अँड सुरीचं पुस्तक आहे आणि उपकार पब्लिकेशनचं इंग्लिशचं पुस्तक आहे. 1-2 पुस्तकं आहेत त्यांची, ती सुद्धा अत्यंत चांगली आहेत, सोप्या भाषेत आहेत आणि त्याच्यातलं मटेरियल जे आहे ते बिनचूक आहे. त्यामुळे तुम्ही हे वापरू शकता. आणि याच्या पलीकडे जाऊन आता BBC म्हटल्यानंतर असं वाटण्याची शक्यता आहे तुम्हाला, पण काळजी करू नका. BBC लर्निंग इंग्लिश असं जर तुम्ही टाईप केलं आणि तिथं तुमचं टॉपिक टाकलात, फॉर एक्झाम्पल तुम्हाला कंडिशनल क्लॉज शिकायचं, इफ क्लॉज शिकायचं, तिथं पुढं इफ क्लॉज असं टाकलं तर त्याविषयीच्या ॲक्टिव्हिटीज यू विल एन्जॉय इट, तुम्हाला मजा वाटेल. आणि बिनचूकपणा, अर्थातच BBCचं असल्यामुळे बिनचूक असतं, बिनचूकपणा, चूक नसलेलं इंग्लिश तुम्हाला तिथं व्यवस्थितरित्या समजायला मदत होईल. ॲक्टिव्हिटीज असतात, ॲनिमेटेड फिल्म्स असतात त्यांच्या, त्याही तुम्ही बघू शकता आणि चांगल्या रीतीने इंग्लिश तुम्ही त्याच्यामध्ये आत्मसात करू शकता. याच्यामध्ये स्ट्रक्चर जास्त तुम्हाला लक्षात येईल आणि ते डे टू डे लाईफमध्ये किंवा कॉन्टेक्स्टमध्ये कसं वापरायचं हे जास्त चांगल्या रीतीने तिथे एक्सप्लेन केलेलं असतं. याचाही तुम्ही उपयोग करू शकता. आणि नेहमी लक्षात ठेवा की चित्राद्वारे, फिल्मद्वारे, व्हिज्युअल्सद्वारे जे तुम्ही शिकता ते दीर्घकाळ लक्षात राहतं. आपल्या पेपर पुस्तकमध्ये काय होतं की आपण फक्त वाचत जातो आणि वाचलेलं आपण विसरण्याची शक्यता फार लवकर असते. त्यामुळे व्हिज्युअल्स तुम्हाला बघायचे असतील तर हे चांगले वेबसाईट्स पण तुम्ही फॉलो करू शकता. फक्त टॉपिकचं नाव नीट घाला आणि त्याच्या खाली ते मटेरियल येत जाईल. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी काय करायचं? पहिला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. फक्त MPSCचेच आहेत का याच्यामध्ये? MPSCचे तर करायचेच, त्याला काही म्हणजे ऑप्शनच नाही आहे, हे करायचे. पण त्याचबरोबर SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, NDA असेल, CGL असेल, सेंट्रल बोर्डाच्या ज्या इंग्लिशच्या परीक्षा असतात वेगवेगळ्या, त्या परीक्षांमधले पॅसेजेस सुद्धा वाचा. ट्रस्ट मी, ते सुद्धा तुम्ही सोडवू शकता. त्याच्यामध्ये अवघड काहीही नाही. स्टँडर्डाइज्ड मटेरियल तुम्हाला आपोआप मिळून जाईल. तुम्हाला 120 ते 125 पॅसेजेस याच्यामध्ये आरामसे कव्हर होतील. खंड पडू न देता 125 पॅसेजेस तुम्ही जर सोडवलेत, मला नाही वाटत की 121वा किंवा 126वा पॅसेज परीक्षेमधला तुम्हाला अवघड जाईल. तो सुद्धा तुम्हाला तितका सोपा जाणार आहे. तर व्होकॅब्युलरीसाठी, ग्रामरसाठी आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी हे मटेरियल तुम्ही वापरू शकता. परीक्षेला म्हणजे तुमचा रोजचा जो अभ्यास आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय काय पाहिजे? तुमचा गठ्ठा, तुमचं इंग्लिशचं बॅगेज किंवा किट म्हणू आपण त्याला, ते किट कसं असलं पाहिजे? याच्यामध्ये एकतर तुमची वही, पेन, पेन्सिल हे असलं पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे सेट व्यवस्थित असले पाहिजेत विथ करेक्ट आन्सर्स. कुठेही टिक मार्क केलेलं नको, व्यवस्थित आन्सर आणि त्याचे एक्सप्लेनेशन ज्या पुस्तकांमध्ये दिलेलं आहे असा क्वेश्चन पेपरचा सेट पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कुणाचं? MPSCचं, SSCचं, NDAचं किंवा अशा कोणत्या ज्या एक्झाम आहेत त्याच्या सुद्धा घ्या. त्यातलं सुद्धा व्याकरण सोडवा, त्यातले इडियम्स अँड फ्रेजेस, सिनॉनिम्स, अँटोनिम्स हे सुद्धा सोडवा. ट्रस्ट मी, तुम्हाला खूप फायदा होईल याचा. फक्त MPSC एके MPSC वरती अवलंबून राहू नका, ते तर करायचंच आहे, त्याला पर्याय नाही आहे. पण त्याबरोबर हे जर तुम्ही तुमच्या रिव्हिजन सेशनमध्ये, प्रॅक्टिस सेशनमध्ये जर हे करू शकाल नाही, कराच हे केलं तर तुम्हाला 101% ह्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे पाल अँड सुरी उपकार पब्लिकेशनचे पुस्तकं,
तुम्ही जो कोणता क्लास असेल, आपला स्वयं अकॅडमीचा क्लास आहे की ज्याच्यामध्ये इंग्लिशचे क्लासेस मी स्वतः घेणार आहे, ऑनलाईन बॅचेस असतील, ॲप आहे आपला, आणि ऑफलाईन बॅचेस सुद्धा याचे आपले सुरू होणार आहेत. तर क्लासचे नोट्स आहेत, ॲपचे नोट्स असतील तर ते घेऊ शकता तुम्ही, आणि सगळं मटेरियल व्यवस्थित ठेवा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एका क्लासमध्ये जो कुठला क्लास तुम्ही अटेंड करते तिथं नाऊन शिकवलेला आहे, तर नाऊन शिकला असेल तर पाल अँड सुरीमध्ये नाऊन बघा, पास्ट क्वेश्चन पेपरमध्ये नाऊन बघा, MPSCच्या पास्ट क्वेश्चन पेपरमध्ये नाऊन पहा, उपकार पब्लिकेशनमध्ये नाऊन बघा. म्हणजे नाऊन हे जिथं जिथं असेल तिथं तिथं तुम्ही ते कव्हर करून टाका, म्हणजे तो विषय तुमचा संपला. असं नाही की इथं क्लासमध्ये नाऊन शिकवलं आणि तुम्ही स्वतःच्या मनाने डायरेक्ट इनडायरेक्टकडे पळा तुम्ही, काही हरकत नाही, परंतु मग वेळ वाया जातो आणि आपल्या हातामध्ये वेळ कमी आहे. जो काही आपल्याला वेळ मिळेल, क्लासमधला असेल, ॲपवरचा असेल, ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, सेल्फ स्टडीचा असेल, त्या सगळ्यामध्ये एक सुसूत्रता ठेवा तुम्ही, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि डोक्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही कुठल्या गोष्टीचं. त्याच्यानंतर बुकमार्क गुड वेबसाईट्स हे नेहमी तुम्हाला मदत करतात प्रॅक्टिस सेशनसाठी किंवा MCQसाठी सराव करता. जे तुम्हाला MCQs पाहिजेत त्यासाठी वेबसाईट्स वेगवेगळ्या तुम्ही शोधा, तुम्हाला आपोआप मिळतील. ग्रुप करा मित्रमैत्रिणींचा, ग्रुपमध्ये हे जास्त सर्चिंग व्यवस्थित होतं. पण एक आहे, इथं मी तुम्हाला वॉर्निंग देऊ इच्छिते की तुम्ही जेव्हा वेबसाईटवरती जाता तेव्हा तुम्ही स्क्रीनमध्ये हरवून जाता. तुम्ही अलर्ट राहा की मी मोबाईल उघडलेला आहे, तो कशा करता? माझे प्रश्न MCQ शोधण्याकरता, शब्दाचा अर्थ शोधण्याकरता, शब्दाचा उच्चार कसा होतो हे शोधण्याकरता. हे कायम इथं आधी गाठ मारून ठेवा आणि मग स्क्रीनला हात लावा. नाहीतर वेबसाईट शोधत असताना मग पिंग झालं, व्हॉट्सअप मेसेज कुणाचा आला बघू, कॉल कुणाचा आला बघू, मग सोशल मीडियावरती काय चाललं, फेसबुकवरती तिचा लाईक आलाय का, याचं काय आलं, ह्याच्यामध्ये जाऊ नका. हे सगळं नंतर करता येतं. मी कशासाठी चालवलं आहे, माझे 1, 2, 3 ऑप्शन आहेत, हे जर झालं तर मी त्या मोबाईलचा वापर नीट करत आहे. लक्षात आलं? तर अशा रीतीनं तुम्ही ही सगळी मॅनेजमेंट करू शकता. सक्सेस मंत्र काय आहे? एक आहे कन्सिस्टन्सी, दुसरी आहे सिन्सिअरिटी. 120 तास कन्सिस्टंटली आणि सिन्सिअरली जो कोणी अभ्यास करेल, सांगितलेल्या पद्धतीने, सांगितलेल्या प्रकाराने, सांगितलेले सोर्सेस वापरून, व्यवस्थित मार्गदर्शनाखाली 120 तास, 120 गुणिले 2, 240 तास ज्याने इंग्लिशसाठी दिले त्याला सक्सेस लांब नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, स्टडी कोणत्या पद्धतीचा करतं. दुर्दैवाने माझ्या बघण्यात जी मुलं येतात ते स्टडी विथ अंडरस्टँडिंग नाही. स्टडी कसा असतो त्यांचा की मला आज इंग्लिशसाठी 2 तास द्यायचेत म्हटल्यावरती मी कुठलं तरी पुस्तक घेऊन बसतो इंग्लिशचं आणि वाचत राहतो. लक्षात घ्या, इंग्लिशचं वाचन किंवा रीडिंग म्हणजे अभ्यास नव्हे. त्या वाचनाबरोबर तुमचं अंडरस्टँडिंग किती आहे. तुम्हाला अंडरस्टँड नाही झालं ना तर थांबा, समजलं नाही तर थांबा, गुगल उघडा, शिक्षकांकडे जा किंवा मित्रमैत्रिणींना विचारा, पुस्तकांमध्ये वाचा. तो टॉपिक तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर झाल्याशिवाय पुढे जाऊ नका. भलेही 1 तास लागेल एखादा टॉपिक समजायला, पण तो कायमचा समजलेला असेल. तो टॉपिक न समजता तुम्ही जर गेलात तर 5 मिनिट, म्हणजे एकतर आपण अनकम्फर्टेबल राहतो की ती शंका होती, मग काय. तुम्हाला जेव्हा जेव्हा शंका पडतील, ज्या ज्या शंका असतील त्या नोट डाऊन करा. आपण एक वेगळी वही केलेली आहे त्याच्यासाठी, त्यात नोट डाऊन करायची सवय. तुम्ही क्लासमध्ये गेलात, शिक्षकांना विचारा. आज सोशल मीडियावरती अनेक वेबसाईट्स, अनेक यूट्यूब चॅनल्स असतात. आपलं यूट्यूब चॅनल आहे स्वयंचं, तिथं तुम्ही विचारू शकता, खाली माझ्या व्हिडिओच्या खाली अर्थात शंका विचारू शकता. तुम्हाला शंका विचारण्यासाठी फार आमच्या काळात जसं आम्ही झगडायचो तसं तुम्हाला नाही आज. तर ह्या अंडरस्टँडिंग हा जो मॅटर आहे हा पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो. विदाउट अंडरस्टँडिंग तुमचं स्टडी म्हणजे त्या वेळेचा अपव्यय आहे, शक्तीचा अपव्यय आहे आणि पैशाचा अपव्यय आहे. म्हणून अंडरस्टँड करून पुढे चला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सराउंडिंग. तुमचं सराउंडिंग तुम्ही कसं ठेवता हे होणार नाही, हे करून उपयोग नाही. इंग्लिश अवघड आहे, कितीही करा आपल्याला येतच नाही, असं काही म्हणणाऱ्या लोकांपासनं दूर राहा. त्यांच्या गटामध्ये सामील होऊ नका. पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहा.
पॉझिटिव्ह तुम्ही मोटिवेशनल ऐका. मोटिवेशन इज काइंड ऑफ अ पिल. घ्या त्या पिल्स. 120 दिवस तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे आणि तरच तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगला स्कोअर मिळणार आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण फक्त ही आउटलाईन बघितली की इंग्लिशची तयारी एमपीएससीची, ऑब्जेक्टिव्हची, कंबाईनची एक्झामची कशी करायची, फक्त आउटलाईन बघितली की कसं करायचं, कोणतं मटेरियल वापरायचं, कोणती स्ट्रॅटेजी वापरायचं, टाइम मॅनेजमेंट काय करायचं वगैरे आपण बघितलं आज. इथून पुढच्या सगळ्या लेसन्समध्ये आपण टॉपिक वाईज जाणार आहे की व्होकॅब्लरी, त्याची काही रिव्हिजन, त्याचे काही टॅक्स ते बघणार आहे. ग्रामरचे काही लेसन्स असतील, रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे काही लेसन्स असतील, त्या सगळ्या लेसन्समध्ये तुमच्या परीक्षेपर्यंत आपण भेटत राहू. आणि जाता आता सगळ्यात महत्त्वाचं, स्वयंचं आपलं इंग्लिशचं ॲप आहे ते डाउनलोड करा. तिथं तुम्हाला भरपूर सगळं कोर टीचिंग आहे, PYQ आहे, एक्सप्लेनेशन्स आहेत, ते तुम्हाला सगळं तिथे बघायला मिळेल. आणि यूट्यूब चॅनल तर आहेच आहे. माझे व्हिडिओ इथं येत राहतील रेग्युलरली. व्हिजिट देत राहा. सी यू अगेन. गुड लक.